श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला व्हिडिओला सुरुवात. 30 नोव्हेंबर गुरुवारी आलेली आहे कार्तिक संकष्ट चतुर्थी. तर या दिवशी पहा, आपल्याला गणपतीजवळ अशी ही एक वस्तू ठेवायची आहे ज्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतील आणि आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट येणार नाही. आपल्या घरावर जे येणारे संकट आहेत तर ते विघ्नहर्ता ते संकट दूर करतील. हा उपाय कसा करायचा आहे, कुठे करायचा आहे याबद्दलची सर्व माहिती व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली जाईल. तर बघा, गणपती बाप्पांना बुद्धीची देवता त्याचबरोबर विघ्नहर्ता म्हटलं जातं. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी बरेच जण संकष्टी चतुर्थीचे व्रत करतात आणि गणपती बाप्पांची कृपा आशीर्वाद प्राप्त करतात. तर पहा, संकष्टी चतुर्थीचा उपवास हा आपण चंद्रोदय झाल्याच्या नंतर सोडत असतो. या दिवशी गणपती बाप्पांना आवडणारे मोदक आपण बनवत असतो. जर तुम्हाला शक्य होत असेल तर गणपती बाप्पांना आवडणारे मोदक देखील त्यांना बनवून खाऊ घाला. तर त्याचबरोबर बघा, गणपती बुद्धीची देवता आहे, त्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होण्यासाठी गणपती बाप्पांना आपल्याला प्रार्थना देखील करायची आहे. त्यासाठी काही उपाय देखील करायचे आहेत. तर पहा, गणपती बाप्पा जे आहेत तर त्यांना संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला जे काही आपल्याकडे घरामध्ये मूर्ती असेल तर त्या मूर्तीवरती आपल्याला शुद्ध पाण्याने त्याचबरोबर पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर परत स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे. गणपती बाप्पांना हळद, कुंकू, अक्षदा, फूल त्याचबरोबर हरळ जी आहे म्हणजेच जे दुर्वा आहे तर 21 दुर्वा आपल्याला अर्पण करायचे आहेत. त्याचबरोबर त्यांना आवडणारे जास्वंदीचे फूल देखील त्यांना आपल्याला अर्पण करायचे आहे. गणपती बाप्पांना प्रथम पूजनीय मानलं जातं. तर त्यामुळे कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करताना अगोदर गणपती बाप्पांची पूजा केली जाते आणि त्यानंतरच कोणतेही शुभ कार्य केले जाते. तर अशा ह्या प्रथम वंदनीय गणपती बाप्पांच्या ज्या काही उपाय आहेत तर ते आपल्याला या दिवशी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचे आहेत. आता बघा, प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही अडचणी असतात. कोणतीच अशी व्यक्ती नाही जिच्या जीवनामध्ये अडचणी नाहीत, संकट नाहीत. माझ्यापासून तर तुमच्यापर्यंत प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही अडचणी असतात. तर अशा ह्या अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला असे गणपती बाप्पा जे आहेत तर त्यांना जे काही साकडं असतं ते घालायचं असतं किंवा मग त्यांचे जे उपाय आहेत तर ते करायचे असतात. हे संकष्टी चतुर्थीचे जर आपण व्रत केले तर आपले जे काही संकट आहेत तर ते दूर होऊन जातात. तर प्रत्येकालाच चतुर्थीचे व्रत करणं शक्य होत नाही. तर मग ज्यांना गणपतीचे शक्य होत नाही तर त्यांनी असे काही उपाय करायचे आहेत. तर ह्या काही विशिष्ट तिथी असतात ना, ह्या तिथींना आपण असे उपाय जर केले तर आपल्या जीवनामध्ये जे संकट असतात, अडचणी असतात ते दूर होण्यास मदत होत असते आणि त्याचबरोबर आपल्या मुलांची, घराची, पतीची, सर्वांची प्रगती होते, आपल्या कुटुंबाची प्रगती होते. आता बघा, बरेच जण असंही म्हणतील की आम्ही फक्त उपायच करतो, काही प्रयत्न करत नाही किंवा काही काम करत नाही, फक्त उपाय करतो. आणि असे हे फक्त तुम्ही जर उपाय केले तर याने तुम्हाला कोणत्याही प्रकारचा लाभ होणार नाही. कारण बघा, आपण जर प्रयत्नच नाही केले तर नुसते उपाय करून आपल्याला काय फायदा होणार आहे. आपल्या कष्टाला, जे काही कष्ट आहे त्या कष्टाला पर्याय नसतो आणि कष्ट केल्याशिवाय आपल्याला काही मिळू शकत नाही. त्यामुळे कष्ट तर आपल्याला करायचीच आहेत. त्याचबरोबर जे कष्ट आपण करतो ना, त्या कष्टामध्ये नशिबाची साथ आपल्याला लागत असते आणि ही साथ मिळवण्यासाठी जे भगवंत असतात, जे देवदेवता असतात तर त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला हे उपाय देखील करायचे असतात. तर बघा, आपण खूप नोकरीमध्ये प्रयत्न करत आहोत परंतु ती नोकरी आपल्याला प्राप्त होत नाही, त्यामध्ये काहीतरी अडथळे निर्माण होत आहेत. मग हे उपाय केले की मग तुमच्या ज्या काही नशिबाच्या मधल्या अडचणी आहेत तर त्या दूर होतात. तुमच्या ज्या प्रयत्नांना नशिबाची साथ मिळते. म्हणजेच काय, जर तुम्हाला तुमच्या प्रयत्नांना नशिबाची साथ मिळाली ना तर तुमच्या आयुष्यामध्ये कोणत्याच गोष्टीला कमी पडणार नाही. आता बघा, आपल्याला उपाय काय करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक लिंबू लागणार आहे. तर ते आपल्याला पिवळ्या कलरचंच घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आणि ताजं लिंबू घ्यायचं आहे. खराब झालेलं लिंबू आपल्याला घ्यायचं नाही.
आता बघा, हे जे लिंबू आहे तर ते घेऊन आपल्याला आपल्या देवघरामध्येच हा उपाय करायचा आहे. तर आपल्या देवासमोर बसायचं आहे. प्रथम दिवा प्रज्वलित करायचा आहे. धूप अगरबत्ती लावायची आहे. तर बघा, आपल्याला गणपती बाप्पांवरती अभिषेक करून घ्यायचा आहे. ते मी अगोदरच तुमच्याशी शेअर केलेलं आहे. तर अभिषेक झाल्याच्या नंतर गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला स्वच्छ करायची आहे आणि ती आपण एका पाटावरती स्वास्तिक काढायचं आहे तांदळाने, आणि त्या तांदळाने स्वास्तिक काढल्यानंतर त्यावरती आपल्याला ही मूर्ती ठेवायची. आता बघा, तुमच्याकडे मूर्ती नसेल, फोटो असेल तर फोटो घेतला तरी चालेल. फोटोवरती आपल्याला अभिषेक करायची गरज नाही. फोटो फक्त स्वच्छ पाण्याने, कपड्याने पुसून घ्यायचा आहे. गणपती बाप्पांना हळद, कुंकू, अक्षदा, फुलं ही अर्पण करायची आहे. झेंडूची फुलं अर्पण करा, जास्वंदीची करा. त्याचबरोबर पहा, आपल्याला 21 दुर्वा अर्पण करायच्या आहेत, जिनेवा अर्पण करायचे आहे. आता बघा, गणपती बाप्पांसमोर आपल्याला आसन टाकून बसायचं आहे आणि हा उपाय करायचा आहे. तर जे लिंबू मी तुम्हाला सांगितलेलं आहे पिवळ्या कलरचं, ते लिंबू आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये पकडायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला गणपती अथर्व शीर्षाचं एकदा पठण करायचं आहे. नंतर गणपती संकटनाशक स्तोत्र जे आहे तर ते आपल्याला पठण करायचं आहे. ते पण एक वेळा पठण करायचं आहे. आणि ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला श्री स्वामी समर्थ यांच्या सेवा आणि मंत्र या पुस्तकामध्ये, नित्यसेवेचं जे पुस्तक आहे त्यामध्ये तुम्हाला मिळून जाईल. जर तुम्हाला पुस्तक तुमच्याकडे नाही तर मग तुम्ही यूट्यूबला लावून ते श्रवण केलं तरी चालेल. नाही तर मग ते पठण करण्यासाठी लावायचं, पाठीमागे त्याच्या म्हणायचं. यानंतर आपल्याला 108 वेळा ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे. तुम्हाला जो गणपती बाप्पांचा मंत्र येत असेल त्या मंत्राचा तुम्ही 1 माळ जप करायचा आहे. तर यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर यानंतर आपल्याला जे लिंबू आहे तर ती मुठीमध्ये पकडायचं आहे आणि गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे. तर स्मरण करत असताना, आणि आता बघा, गणपती बाप्पांचं स्मरण करत आपल्याला गणपती बाप्पांना आपल्या अडचणी सांगायच्या आहेत. ज्या बी काही अडचणी असतील, संकटं असतील, इच्छा असतील, त्या सर्व गणपती बाप्पांना सांगायच्या आहेत. मी माझ्या जीवनामध्ये ह्या गोष्टींना, ह्या अडचणींना सामोरे जात आहे. या अडचणी माझ्या जीवनातून नष्ट करा. माझ्या ह्या जीवनातून या अडचणी, दुःख, हे जे दोष आहेत तर ते सर्व दूर करा, अशी आपल्याला गणपती बाप्पांना साकडं घालायचं आहे. तर हा जो उपाय आहे तर तो मी माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी करत आहे, माझ्यासाठी करत आहे. आमच्या कुटुंबावर कोणत्याही प्रकारचं वाईट विघ्न येऊ देऊ नका. आमच्या जीवनातील ज्या काही अडचणी असतील त्या सर्व दूर करा आणि जी काही तुमची इच्छा असेल ती बोलून तुम्ही गणपती बाप्पांना अशा प्रकारे साकडं घालायचं आहे. तर बघा, अशा प्रकारे आपल्याला गणपती बाप्पांना साकडं घालायचं आहे. मनोभावी त्यांना नमस्कार करायचा आहे आणि हे जे एक लिंबू आहे तर ते आपल्याला गणपती बाप्पांच्या फोटो मागे किंवा मग मूर्ती असेल तर मूर्तीच्या मागे ठेवायचं आहे. आता बघा, जे लिंबू आपण ठेवलेलं आहे त्याला हळदी कुंकू लावायचं आहे, धूपदीप दाखवायचा आहे आणि दोन्ही गणपती बाप्पावरून पण आणि त्या लिंबावरून सुद्धा आपल्याला धूपदीप ओवाळून घ्यायचा आहे आणि आपल्याला गणपती बाप्पांना त्या लिंबाला नमस्कार करायचा आहे आणि पूर्ण दिवसभर, रात्रभर ते लिंबू आपल्याला गणपतीच्या पाठीमागेच ठेवायचं आहे. तर बघा, आपल्याला ते रात्रभर तिथे ठेवलेलं लिंबू जे आहे, दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्याच्या नंतर, आपली पूजा अर्चा झाल्याच्या नंतर ते लिंबू आपल्याला घ्यायचं आहे आणि एका वाहत्या पाण्याच्या ठिकाणी जायचं आहे आणि तिथे ते विसर्जित करायचं आहे. आणि तिथे पाण्यात विसर्जित करत असताना माझ्या घरातील जे संकट, अडचणी, दुःख आहेत तर त्या पाण्यात, ह्या लिंबाबरोबरच पाण्यात विसर्जित होऊन जाऊ दे, दूर होऊन जाऊ दे, असंच आपल्याला म्हणायचं. आणि असा हा उपाय आपल्याला करायचा आहे. माझ्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी निर्माण होऊ दे, अशी प्रार्थना आपल्याला करायची आहे. तर बघा, अतिशय सोपा आणि साधा उपाय आहे. हा उपाय आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे. दिवसभरामध्ये तुम्ही हा उपाय कधीही करू शकता. हा उपाय केल्याने तुमच्या कुटुंबावर कधीही वाईट संकट येणार नाही, विघ्न येणार नाही. सर्व जे विघ्न आहेत, दोष आहेत, सर्व काही दूर होऊन जाईल. जे विघ्नहर्ता गणपती बाप्पा आहेत ते सर्व दोष आपले दूर करतील आणि आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी निर्माण करतील. तर चला, इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटू व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.